महाराष्ट्र देशा महान असे राष्ट्र आणि या महान अशा महाराष्ट्र राष्ट्राला आणि या राज्याला नमन करून वळतोय पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये सामना क्रमांक 4 जय भवानी दांडाखाडी आणि एनसीसी सफाळी या दोन संघादरम्यान ही लढत अगदी पाहू शकाल. समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक आहे, व्ही शेप मध्ये खेळलाय. लॉग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक अगदी स्थित आहे. टॉस अपडेट अगदी एनसीसी सफाळ्याने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः अगदी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि जय भवानी दांडाखाडी या संघाला अगदी आपण पाहू शकलात. इथून फलंदाजीकरिता आव्हान दिले. दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने मिस्टर धीरज आणि अवधूत या दोन फलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. तेजस गोलंदाजी ट्रॅकवर अगोडापेची लेंथ होती, ऑन साइडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत स्कोअर लेक रिजन मध्ये चेंडूला उचलून फेकी केली जाईल, हलकेसे संत झाले. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते तोपर्यंत या दोन धावा स्कोर कार्डवर अगदी लागल्या जात आहेत आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 3 रन्स ऑन अ कार्ड. 3 या अंकांवर ही धाव संख्या पाहायला मिळत आहे. काय जबरदस्त फलंदाजी या अगोदर आपल्याला पाहायला मिळाली. 104 दुसरा उच्चांक स्कोर अगदी पाहायला मिळाला या स्पर्धेच्या माध्यमातून. आतापर्यंत 113 धावा जयप्रकाश एडवन या संघाच्या नावे या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळत आहेत. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओडीआय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा जर एका इनिंग मध्ये लागली असेल तर ती आहे 498, जो इंग्लंडने कारनामा अगेन्स्ट नेदरलँडच्या दरम्यान करून दाखवला होता. डान्सिंग ऑन द ट्रॅक खेळलाय, खूप चांगला फटका, सरळ चेंडूला फेकून दिले लॉंग ऑन सीमारेषा पार. आणि भूपेशजी पाटील रॉकी दादा यांचं स्वागत होतंय मुख्य मंचावर. आगतम स्वागतम सुस्वागतम. एक गोड व्यक्तिमत्व त्यांची सुद्धा एक आपण पाहू शकलात. लाख मोलाची स्पर्धा विटी लाईनचा वर्ल्ड कप म्हणून संबोधित झाला आणि तेच गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप सुंदर पैसा हा स्ट्रोक अगदी पाहायला मिळाला आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले एकंदरीत 9 या अंकांवर. कन्व्हिन्सिंग सुरुवात ही प्रत्येक फलंदाजाला हवी असते आणि या कन्व्हिन्सिंग सुरुवातीमध्ये खूप चांगला फॉलो थ्रू पाहायला मिळाला समोरच्या दिशेने. सॉफ्ट हँडने खेळलाय, सन्मानपूर्वक अगदी पाहायला मिळत आहे. इथून हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न, हा सन्मान दिला जातोय. कारण क्रिकेटच्या मैदानात प्रत्येक चेंडू मात्र तुम्हाला मोठा फटका मारता येईल असे नाही आहे. म्हणून तुम्हाला इथून थोडंसं माइंडसेट सुद्धा खूप महत्वाचं आहे. कुठल्या चेंडूवर कसं शॉट सिलेक्शन करायला हवं हे अवगत असणं कमी वेळेमध्ये ॲज अ बॅटर खूप महत्वाची भूमिका. यावेळेस खूप चांगला फटका ऑन द राईज खेळला, ऑन साईडला आकुटप्याची लेंथ होती आणि सरळ चेंडूला कन्वर्ट केलंय. लॉंग स्टॉप सीमारेषा पार, फाईन लेगला बीट करून चेंडू सरळ निघून गेलाय. एकविरा चषक साखरे नावाचा चौकार, 4 धाबा. साखरे गावात फेब्रुवारी महिन्याला क्रिकेट गाजतो बघा या साखरे गावात. आई एकविरा चषक साखरेच्या दम आहे नावात. आई एकविरा चषक नावात सुद्धा दम आहे आणि या स्पर्धेला सुद्धा अगदी दमखम आहे अशी एकमेव स्पर्धा अगदी आपण पाहू शकाल. एकविरा चषक साखरे. यावेळेस खूप चांगला इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक, बॅकलिपला अगदी आपण पाहू शकाल, ऑफ साईडला फेस केलं. स्विच हिटचा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, अगदी चेंडूला रोखलं गेलंय. बॅकवर्ड थर्डमान रिजन मध्ये जोपर्यंत चेंडूला असून फील्ड केलं जात आहे तोपर्यंत या 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्डवर जॉईंट होत आहेत आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक 15 या अंकांवर. एक चांगली कन्व्हिन्सिंग सुरुवात. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अगदी पाहायला मिळतात 15 धावा, ज्यामध्ये कन्व्हिन्सिंग फलंदाजी अगदी अवधूतच्या माध्यमातून. एक षटकार, एक चौकार. या पण मुख्य व्यासपीठावर स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. एक गोड व्यक्तिमत्व व्यासपीठावर उपस्थित आहेत. आदरणीय सन्माननीय भूपेशजी पाटील रॉकी दादा यांचं या ठिकाणी आपण यथोचित स्वागत सन्मान. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आदरणीय सन्माननीय रुपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते एक लाख मुलाची स्पर्धा अगदी आपण पाहू शकला, जी आपल्या भेटीला आली मागील सत्रामध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने अगदी त्या स्पर्धेचे आयोजक करते. एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय भूपेशजी पाटील यांचा अगदी यथोचित स्वागत सन्मान. ही माईची भगवी शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. आणि थँक्यू सो मच. आपण आपला संघ घेऊन रॉकी दादा या ठिकाणी उपस्थित राहिले त्याकरिता खूप खूप धन्यवाद. पुढील वाटचालीकरिता अगदी शुभेच्छा असणार आहेत. मागच्या दिशेने अगदी आपण होतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झालंय. स्कोर कार्ड आतापर्यंत 15. सेकंड स्पेल मध्ये स्वप्नील या गोलंदाजाला अगदी आपण पाहू शकाल. हलक्याच्या हाताने सॉफ्ट हँडने खेळलाय, चेंडू निघून येतोय. शॉट तडमानला फील्ड होईल
एक धावी एकेरीच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले 16 अंकांवर. काही अप्रतिम फलंदाजी, म्हणजेच या खेळपट्टीवर धावा आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकलात की 64 धावा लागून सुद्धा त्या धावा डिपेंड झाल्या, हे सुद्धा आपण पाहिलं. तदनंतर दुसऱ्या सामन्यांमध्ये सुद्धा 76 धावा लागल्या, त्या सुद्धा अगदी डिपेंड झाल्या. तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा 104 धावा लागल्या, त्या सुद्धा डिपेंड झाल्या. म्हणजेच पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ आतापर्यंत आपण पाहू शकलात सामने बॉन्ड झाला. यावेळेस पॉइंट रिझन मध्ये सॉफ्ट डिसमिसल होईल. अगदी लॉप करण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग स्ट्रोक, एक चांगला झेल, विकेटचं इथे होईल पतन. फर्स्ट विकेट डाऊन, ब्रेक थ्रू. नागदाय देवी क्रिकेट संघ येतो मदतीला धावत. हे नागदाय देवी क्रिकेट संघ येतो मदतीला धावत. हा एक वीर चषक साखरेच्या दमहाई नावात. हा एक वीर चषक साखरेच्या दमहाई नावात. स्कोर कार्ड बरोबर अगदी जाऊन पोहोचले 16 अंकांवर. नव्याने फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. मिस्टर समीर चांगली फलंदाजी आतापर्यंत अवधूत करत होता, परंतु अगदी यावेळेस बीट झाले. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि पॉइंट रिझन मध्ये एक सुंदर झेल घेतला. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅक वर आपण स्वप्नील या गोलंदाजाला पाहू शकाल. ऑन साइडला खेळलाय, खूप चांगला फटका आहे. शॉट ऑन पुल पॉवरफुल पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून गेलाय. स्कोअर लेग सीमारेषा पार. मिळतील धावा 6 षटकार. वीर माझी उभी पाठीशी हाय. आई एक वीर माझी उभी पाठीशी हाय. आई एक वीर माझी उभी पाठीशी हाय. खूप चांगला स्ट्रोक अगदी आपण पाहू शकाल. आखुटप्याची लेंथ होती, पोझिशन मध्ये आले आणि अगदी बॉडी वेट व्यवस्थित पाहायला मिळालं आणि चेंडूला फेकून दिलं सगळं 6 धावेंकरिता. आणि 6च्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 22 या अंकांवर. यावेळेस खूप चांगली लाईन ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, हलकासा टप्पा खाली राहिला. हे व्हेरिएशन आहे या खेळपट्टीवर आणि अगदी रंगरूप धारण असताना ही मातीची खेळपट्टी. कधी चेंडू अतिरिक्त बाउन्स, कधी अगदी आपण पाहू शकाल 1 ते 2 स्पॉट असे आहेत त्या दिशेने चेंडू पडल्यानंतर हलकासा खाली राहतोय. खूप चांगला फटका ते पाहू शकला. स्कोर ऑफ द विकेट खेळला, जिथे कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडूला उसून फील्ड केलं जात आहे. एक धाव या ठिकाणी कंप्लीट होईल. एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 23 या अंकांवर. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये अगदी आपण पाहू शकाल मैदानाच्या सभोवताली लाडका प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. स्वर्गीय श्री श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरेच्या मैदानावर. ऑनराईज खेळा, ऑन साइडला दुसरा धावेकरिता वळालाय. तिथून गुड कॅल्क्युलेशन, हलकीशी मिस्टेक झाली त्या ठिकाणी आणि तीच मिस्टेक पुरेशी होती. रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून कॉल दिला परिपूर्ण आणि उचलून धरला समोरच्या फलंदाजाने. एकेरीला दुहेरी धावेमध्ये परिवर्तित केलंय आणि दुहेरीच्या मदतीने षटकाची सुद्धा झाली ते समाप्ती. धावसंख्या अगदी बोर्डवर आपण पाहू शकाल. जय भवानी दांडाखाडी हा संघ जाऊन पोहोचलाय 25 या अंकांवर. म्हणजेच 12.50च्या गतीने अगदी ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली गेली. आतापर्यंत चांगली फलंदाजी होत आहे. एक कंट्रोल ठेवलं आता पण का, कारण की या खेळपट्टीवर जर आपण व्यवस्थित उभे राहतायत, वेळ घालवतायत, तर तिथून अगदी धावा येऊ शकतायत. कारण की अगोदर आपण पाहू शैलेशच्या बाटमधनं काय अफलातून फलंदाजी पाहायला मिळाली. 12 चेंडू 52 धावेंची एक घणाघाती इनिंग, हाफ सेंचुरी आजच्या दिवसातील. तदनंतर आपण पाहू शकलात कौशलच्या बॅटमधनं सुद्धा 42 धावा मागील सामन्यामध्ये. म्हणजे जर आपण वेळ घालवला खेळपट्टीमध्ये तर नक्कीच धावा बनवू शकतात. त्याकरिता योग्य त्या दिशेने खेळणं, खूप चांगल्या पद्धतीने मानसिकता तुमची सिद्ध करणं, या सुद्धा गोष्टी खूप मायने राखतात. स्कोर कार्ड 25 या अंकांवर. प्रथमतः फलंदाजी करत असताना जय भवानी दांडाखाडी विनायक बाबू यांना सुद्धा आपण पाहू शकाल. यस्टॅनच्या माध्यमातून एक चांगला चाणाक्ष आणि बुद्धिमत्तेचं क्रिकेट हाताळण्याकरिता सातत्याने ओळखला गेलाय. अग्री प्रीमियर लीग मध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये. तदनंतर NCC सफाळे हा संघ
अगदी आपण पाहू शकाल एक स्ट्रॉंग पोझिशन मध्ये नेहमीच एक क्वालिटी आणि स्टँडर्ड खेळ करण्याकरिता ओळखला जातो. तर त्यांच्या आगे जय भवानी दांडाखाडी हा संघ सुद्धा आपण पाहू शकाल एक पोटेन्शियल असणारा संघ आहे. थँक्यू सो मच भूपेजी पाटील, रॉकी दादा, आपण या ठिकाणी दाखल झालात त्याकरिता खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं हे व्यक्तिमत्व गोलंदाजी ट्रॅकवर या स्पेलमध्ये तेजसला आपण पाहू शकाल. डान्सिंग ऑफ द ट्रॅक खेळला, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक आहे वेगाने क्विकली फेकी केली. एक धाव या ठिकाणी पळून काढली जाते, परंतु हलकस मात्र त्या ठिकाणी पाहायचं झालं तर चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. एक धाव मिळते एकेरीच्या मदतीने. धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 26 रन्स ऑन अ कार्ड, 26 या अंकांवर ही धाव संख्या. दोन्ही एंडने मात्र फलंदाजी होते, दोन्ही एंडने गोलंदाजी होते. हे बेनिफिट सुद्धा आहे ॲज अ गोलंदाज, ॲज अ बॅटर. कारण की हवा आपण पाहू शकाल परिपूर्ण आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे, म्हणजे ज्या वेळेस आपण पाहू शकाल या एंडने गोलंदाजी होईल तेव्हा गोलंदाजांना अगदी साथ देणारी खेळपट्टी बनेल, कारण की हवा थोडीशी अगेन्स्ट आहे. हलक्याच्या हाताने सिंगल घेतलंय, तिथून एक धाव स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 27 या अंकांवर. 27 रन्स ऑन अ कार्ड, 27 धावा या स्कोर कार्डवर लागले जात आहेत. पहिल्या स्पेलमध्ये तेजसाने खूप चांगली ॲक्युरसी दाखवली. हो खूप चांगली लाईन, खूप चांगली लाईन. जास्तही पुढे नाही, जास्तही मागे नाही. अगदी जी हार्ड लेंथ आहे ना ती यूज केली गेली आणि चांगल्या पद्धतीने अगदी आपण पाहू शकलात बाउन्स मिळाला. बाउन्सने बीट झाले फलंदाज. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. 27 या अंकांवर ही धाव संख्या. 27 आकडा समोर आला आणि मागील पर्वातील सर्वोत्तम बोली लागली. अभिषेक दलहोर, काय जबरदस्त परफॉर्मन्स यंदाच्या इंडियन स्टेट प्रीमियर लीग मध्ये सुद्धा पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा बायचा आलाय आणि जिथे यष्टीरक्षक बीट, शॉट थर्डमॅन फाईन लेगचे क्षेत्ररक्षक सुद्धा बीट आणि चेंडू अगदी वेगाने ट्रॅव्हल. लॉंग स्टॉप रिजन, सीमारेषा पार, चौकार. आमची तिची शिवायूच हाय, आम्हा फिकीर कशाची नाही, रमाची एकवीर पाठीशी हाय. आम्हा फिकीर कशाची नाही, रमाची एकवीर पाठीशी हाय. महत्वाच्या धावा आहेत 31 या अंकांवर. स्कोर कार्ड अगदी आपण पाहू शकाल, थोडंसं शार्प राहावं लागेल. हो स्कोर ऑफ द विकेट. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, बीट झाले फलंदाज, शरीरापासून अगदी दूर राहिले. सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. गेम प्लॅन परिपूर्ण स्थित आहे एनसीसी सफाळे या संघाचा, की चान्स आम्ही तुम्हाला देणार नाही, चान्स तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. पण क्रिकेटच्या मैदानामध्ये ही गोष्ट मिळवण्याकरिता सुद्धा तुम्हाला संघर्ष हा करावाच लागतो आणि इथून या संघर्षातून वाट शोधावी लागेल. संघर्षातून पुनरागमन करावं लागेल दोन्ही फलंदाजांना. चांगली लाईन मेंटेन केली. शेवटचा अंतिम चेंडू सुद्धा झालाय डॉट. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर आहे 31 या अंकांवर. 31 रन्स ऑन अ कार्ड. जास्तीत जास्त डॉट बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळतात, जिथे सुरुवातीमध्येच अगदी आपण पाहू शकलात खूप चांगल्या पद्धतीची अगदी गोलंदाजी राहिली. प्रयत्न सुद्धा होते अवधूत्याचे, कारण की एक षटकार चौकार त्याच्या बॅटमधनं आला, परंतु अगदी तिथून बाद झाला. तदनंतर समीर आला, एक षटकार पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधनं, परंतु सलग 4 चेंडू डॉट खेळलाय आणि तेच आतापर्यंत कुठेतरी आपण पाहू शकलात धावींच्या बाबतीमध्ये कमतरता ही पाहायला मिळते. आज सर्वाधिक डॉट बॉल फेकण्याचा जर रेकॉर्ड टेस्ट क्रिकेटमध्ये कुठल्या गोलंदाजाच्या नावावर असेल तर त्याचं नाव आहे मुथय्या मुरलीधरन, ज्याने आपल्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये 44,093 चेंडू फेकलेत आणि या 44,093 चेंडूंमध्ये 1,794 षटकं ज्याने मेडन हाताळलेत. असा एकमेव लेजंड गोलंदाज मुथय्या मुरलीधरन याची कारकीर्द अगदी आपल्याला पाहायला मिळते. इथून स्कोर कार्ड 31 या अंकांवर. 31 रन्स ऑन अ कार्ड. चर्चा चालू राहील. देऊया आपण डीजे सुभाषजी कदम यांना संधी. आई तुझं देऊल साजतई, गुल्लाले डोंगरान ग, गुल्लाले डोंगरान, पालखीला नाचिन गुलाल. 31 या अंकांवर स्कोर कार्ड. 31 रन्स ऑन अ कार्ड. 31 धाबा या स्कोर कार्डवर लागले जात आहेत. खुलवर लेन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परिपूर्ण बीट झालेत. खणखरता प्रस्थापित झाल्या आतापर्यंत गोलंदाजांच्या माध्यमातून. कुठल्याही पद्धतीचे मोठे स्ट्रोक खेळून दिले जात नाहीये. जास्तीत जास्त डॉट बॉल आतापर्यंत पाहायला मिळतात स्कोर कार्डवर. या स्पेलमध्ये सुद्धा आपण पाहू शकाल मिस्टर स्वप्नील योग्य ती गोलंदाजी हाताळले.
हो परिपूर्ण नाहीयेत. स्ट्रोक सिलेक्शन मध्ये कॉन्फिडन्स लेवल झळकत नाहीये. त्याच कारणास्तव अगेन्स्ट द रन ऑफ प्ले धावा करण्याचा तर प्रयत्न आहे, परंतु इथून पुन्हा एकदा बीट झालेत. डॉट बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल इथून प्रेशर थोडस वाढवेल. ऑन साइडला खेळलाय, फटका कॉन्फिडेंटली नाहीये. इथून एक धाव कंप्लीट झालं. एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय. 32 या अंकांवर. धीरजच्या बॅटमध्ये ही सिंगल पाहायला मिळाली. समीर आहे एकेंडने. समीर लगातार 4 चेंडू डॉट खेळला. तिथून स्ट्राईक रेट कन्व्हिन्सिंग नाही. आता थोडस स्वतःला बॅक करावं लागेल, परंतु अगदी सलग हा 5वा चेंडू डॉट. खराब फलंदाजीचं कृत्यकरण पाहायला मिळतंय. जे बेसिक आहे ते बेसिक यूज करणं महत्वाची भूमिका. कधी कधी असतं की दिवस नाहीये आणि त्या कारणास्तव अगदी पाहू शकलात की चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न करत नाही, अंधाधुंद फटके मारण्याचे प्रयत्न होत आहेत. अगेन्स्ट द रन ऑफ प्ले बीट होत असताना हा खेळलाय 6वा डॉट चेंडू आतापर्यंत. जाग्यावर स्थिर ठेवलंय. खूप चांगली फलंदाजी नाहीये आणि जिथे अगदी शोभर पद्धतीने ही गोलंदाजी होत असताना मैदानाच्या दिशेने शेवटचा अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. धावसंख्या मात्र जाग्यावर स्थिर राहिलंय. धावसंख्येवर रेड सिग्नल पाहू शकाल. 32 या अंकांवर गाडी थांबलंय. आता धक्का मारावा लागेल. एक चांगल्या पद्धतीची धावसंख्या द्यायची असेल समोरच्या संघाला तर इथून प्रयत्न वाढवावे लागतील. कुलवर लेन तर समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंगॉनवरनं क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केले जाईल. दुसऱ्या धावेकरिता वळाले. दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला ते परतावं लागेल. अगदी एक एंडने डॉट बॉल, दुसऱ्या एंडने धावचीच्या रूपाने. याला म्हणतात दुष्काळामध्ये 13वा महिना. विकेटचं पतन. फलंदाज बाद. नाव तुझं ओठान नाही सुद मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान आयलो पायाशी आई तुझे हे मना पदिरान ग हे मना पदिरान पालखीला नाचून गुलाल. थँक्यू. स्कोर कार्ड बोर्डवर आहे 33 या अंकांवर ही धाव संख्या अगदी पाहायला मिळतंय. काय सुंदर असं मैदान आपण पाहू शकाल. स्वर्गीय श्री श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरेच्या या मैदानावर आज आपण आहोत. पालघर जिल्ह्यातील एक सुंदर असं ठिकाण. निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेलं हे सुंदर असं मैदान आणि रुपेशजी पाटील यांची एक सुंदर अशी नामांकित स्पर्धा 21 चषक 2025. 16वं हे सीझन आहे. मागील 15 वर्ष काय जबरदस्त पद्धतीने व्यतीत झालेत आणि अतिशय सुरेख पद्धतीने अगदी पाहायला मिळतात या स्पर्धेची रूपरेषा. या संपूर्ण स्पर्धेकरिता आपण पाहू शकाल उत्कृष्ट मालिकावीर, सायकल व आकर्षक चषक तथा उत्कृष्ट फलंदाज जी बॅट व आकर्षक चषक दिले जे सौजन्य केले ओमकार बॉईज स्पोर्ट्स एडवन आदरणीय सन्माननीय रोहनजी गावड यांच्या माध्यमातून. खूप सुंदर असं व्यक्तिमत्व. प्रत्येकाचं विशेष करून हे योगदान राहिलंय. म्हणून मी म्हटलं की कुठलंही आयोजन नियोजन म्हणायचं झालं तर त्यांना साथ लाभणं सुद्धा खूप महत्वाची भूमिका आहे. म्हणून एकाने दिलेली हाक, दुसऱ्याने दिलेली साथ आणि सर्वांनी मिळून दिलेला प्रतिसाद म्हणजेच 21 चषक 2025 हे जानदार आणि शानदार आयोजन अगदी आपण पाहू शकाल. इथून या स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर अगदी आपण पाहू शकाल 5वं षटक हाताळण्याकरिता जयेश या गोलंदाजाला अगदी या स्पेलमध्ये आणलंय. आतापर्यंत स्कोर कार्ड बोर्डवर आहे 33 अंकांवर. धावसंख्या थांबवले, परिपूर्ण खुंटीत केले. म्हणून मी म्हटलं की यष्ट्यांच्या मागे अगदी म्हणायचं झाल्यानंतर बाबू आहे. विनायकने आतापर्यंत काय जबरदस्त क्रिकेट हाताळलं. एनसीसी सफाळेकरिता अग्री प्रीमियर लीग असो त्यानंतर ओपन हाफ मध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी सातत्याने करताना पाहायला मिळतात. म्हणून जसजसे आपण खेळत जाताना तसतसे परिपक्व आपण होत राहता आणि क्रिकेटच्या माध्यमातून बरेच उन्हाळ्याने पावसाळे बघितलेत आणि आतापर्यंत चांगली कॅप्टन्सी निभावले. मैदानाच्या दिशेने वाईटचा इशारा आलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर राहिलेत. एक धाव अतिरिक्त यावेळेस पाहायला मिळतोय. 34 अंकांवर स्कोर कार्ड. स्ट्रगल राहिलाय परंतु या स्ट्रगल मधून तुम्हाला बाहेर काढावं लागेल. म्हणूनच मी म्हटलं क्रिकेटमध्ये एका हाताने टाळी वाजणार नाही. तुम्हाला सामूहिकरित्या कामगिरी चोख करावी लागेल. फटका हवेमध्ये जास्तीत जास्त उंची आहे. एलिव्हेशन प्राप्त झाले. डिस्टन्स गाठत नाहीये. त्या दिशेने आहे क्षेत्ररक्षक. गुड कॅच. फलंदाज बाद होईल. आता ही कशमकश झाले धावेंच्या बाबतीमध्ये. उत्तर सापडत नाहीये. परिपूर्ण प्रश्नचिन्ह फेकले गेलेत गोलंदाजाच्या माध्यमातून. आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू दी डगआउट.
सुंदर असं सॉन्ग जे आपण पाहू शकाल सुभाषजी कदम यांच्या माध्यमातून एक क्वालिटी पाहायला मिळतंय. प्रत्येक गाण्यामध्ये काहीतरी एक वेगळंपण आहे. विकेट मिळाले नव्यानं बॅटर दीपेनाला आपण पाहू शकाल. दीपेनाच्या बॅटमधनं काय जबरदस्त सुमधुर संगीत पाहायला मिळालं. मिडल ऑफ द बॅट कनेक्शन, वाईडिश एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार, आल्या आल्या स्वॅक्स केले स्वागत. 6 धाबा षटकार. थँक्यू. 6 धाबा येत आहेत आणि 6च्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचलंय 40 अंकांवर. मागील पर्वामध्ये अगदी आपण पाहू शकाल टॉप 8 मध्ये जाऊन पोहोचला होता जय भवानी दांडाकडे या संघ. आणि इथून या मॅच मध्ये अगदी स्ट्रगल राहिलाय, कारण की आव्हान आहे एनसीसी सफाळे या संघाचं आणि त्यांनी सुद्धा कंबर कसले. धावेंच्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला मात्र परिश्रम करायला लावू आणि हे परिश्रम कंटिन्युअसली आहेत. षटकार आला होता दीपेनाच्या बॅटमधनं, परंतु तदनंतर खामोश ठेवलंय. आणखी एक झेल घेतलाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. या पावन करले डोंगरावर आईचं पाऊल, या चैताचे महिन्यान सजला एक विराई तुझा देऊल. या पावन करले डोंगरावर. थँक्यू. जेव्हा आयुष्यात असं वाटतं ना की सर्व काही संपलंय, तेव्हा तीच खरी वेळ असते काहीतरी चमक करून दाखवण्याची. म्हणूनच स्वतःला नेहमीच बॅक करा आणि नेहमीच स्वतःला सांगा की शर्यत अजून संपली नाही, मी अजून जिंकला नाही. इथून प्रयत्न वाढवावे लागतील. धावसंख्या 40 अंकांवर. नव्याने बॅटर मिस्टर दर्शन. यावेळेस लिव्ह केलं होतं या चेंडूला, परंतु खराब अगदी म्हणायचं झालं तर लिव्ह केला आणि अगदी यस त्यांच्या मधोमध सापडलाय. विकेटचं पतन होईल. लेग बिफोर. आल्या पावली परत परतावं लागेल दर्शन याला. ग्राउंड स्टॉप सागर, आपण जिथे कुठे असेल आपण संपर्क करायचा आहे ही विनंती. ग्राउंड स्टाफ सागर, आपण जिथे कुठे असाल आपण संपर्क साधायचा आहे समोरच्या दिशेने, विनंती असेल. विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद होईल. स्कोर कार्ड 40 अंकांवर. आतापर्यंत विकेट गेल्यात जवळजवळ 5 विकेट, म्हणजेच अर्धी फळी तंबूच्या दिशेने रवाना झालंय. विकेट गिरता हुआ एक गीत आता हुआ डीजे सुभाष कदम यांच्या माध्यमातून. माझी एक विराईची आईच्या जत्राची वाट बघतो चैताची. तुझे नावाचं धाग आई मौली माझे हाताने मी बांधिले. तुझे नावाचं धाग आई मौली माझे हाताने मी बांधिले. या पावन कारली डोंगरावर आईचं पाऊल, या चैताचे महिन्यान सजला एक विराई तुझा देऊल. या पावन करले डोंगरावर आईचं पाऊल, या चैताची थँक्यू. धावसंख्या जागेवर स्थिर आहे 40 अंकांवर आणि आता विकेट हॅट्रिकची संधी इथे निर्माण झालंय. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात आधी जर विकेट हॅट्रिक कुठल्या गोलंदाजाने घेतली असेल तर 2 जानेवारी 1879 रोजी फ्रेड स्पॉफर्ड या नावाच्या गोलंदाजाने अगदी पहिली विकेट हॅट्रिक मिळवली. इथे विकेट हॅट्रिक तर नाहीये, परंतु चांगला अगदी स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाजाच्या माध्यमातून. आल्या आल्या मोठा स्ट्रोक तर येतोय, परंतु तदनंतर आपण पाहू शका इनिंग जी बिल्ड व्हायची आहे ना ती इनिंग बिल्ड होत नाहीये. इथे चौकार मिळालाय प्रणयच्या बॅटमधनं आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 44 या अंकांवर. 44 रन्स ऑन अ कार्ड, 44 धाबा या स्कोर कार्डवर लागल्यात. चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक अगदी पाहायला मिळाला प्रणयच्या बॅटमधनं. कॉन्फिडन्स लेवलने खेळ करावा लागेल, परंतु इथे पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल. याच गोष्टीची मी उल्लेख न केली की मोठे स्ट्रोक तर येत आहेत, परंतु जी इनिंग बिल्ड होण्याची जे प्रयत्न आहेत ना ते प्रयत्न या ठिकाणी विफल ठरलेत. आल्या पावली परत फलंदाजाला परतावं लागेल. आया राम गया राम तू चल मैं आया हे रे माझ्या मागल्या. विकेटचं पतन. बदलते दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते मित्रांनो, खेळाडूंनो. खूप सुंदर फटका आणि हा षटकार. या षटकारासोबत या ऐकूया रिअल फ्रेंड्स म्युझिकल ग्रुपचे सुमधुर क्रिकेट गीत.
क्रिकेट आपला मान, क्रिकेट आपला सन्मान, क्रिकेट आपला अभिमान, क्रिकेट आपला स्वाभिमान, क्रिकेट आपला दिल, तर क्रिकेट आपली दिलो की धडकन. सर्व काही या क्रिकेट करिता सातत्याने आज पालघर जिल्ह्याचं नाव अगदी प्रस्थापित होत असताना पाहायला मिळतंय. सुमित आहे नव्याने गोलंदाजी ट्रॅकवर समोरच्या दिशेने खेळलाय. फटका खूप सुंदर आहे. इंटू द गॅप मध्ये अगदी मध्यात कन्व्हिन्सिंग धाबा आहेत. याच कॉन्फिडन्सने खेळ करावा लागेल, कारण की समोरच्या संघाला जर टफ फाईट द्यायची असेल तर याच पद्धतीचे स्ट्रोक सिलेक्शन या षटकामध्ये येणं खूप महत्वाची भूमिका. धावफलक तब्बली जाऊन पोहोचले बोर्डवर 50 या अंकांवर. खूप चांगला स्ट्रोक अगदी आपण पाहू शकलात. समोरच्या दिशेने खेळलाय समीरच्या बॅटमधनं 6 चेंडू डॉट खेळला होता आणि तदनंतर या 7व्या चेंडूवर हा षटकार आलाय. फुलटॉस होता, परिपूर्ण मिस झाले. यष्टीरक्षक आणि क्षेत्ररक्षक सुद्धा महत्वाच्या धावा आहेत. आता ही टिकटिक वाजले धावेंच्या बाबतीमध्ये. मिळतील धावा 4. चौकार थँक्यू. यानंतर होणारा सामना मनाचे राजे वेडी आणि मंगलमूर्ती विराथन. दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन संघ आणि मनाचे राजे वेडी. दोन्ही संघांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहा. नाणेफेकीचा कॉल केला जाईल. 54 धावा या स्कोर कार्डवर. ऑन साइडला खेळलाय. ड्राईव्हचा फटका आहे. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला स्थित आहे. 1 धाव कंप्लीट झालाय. दुसरा धावेकरिता बळालाय. वेगाने धावत पळत फेकी थोडीशी स्वेर झाली आणि ज्या दिशेने अगदी फेकी झाली अगदी या 2 धावा परिपूर्ण होत आहेत. 2 धावा मिळत आहेत. दुहेरीच्या साह्याने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 56 या अंकांवर 56 रन्स ऑन अ कार्ड. प्रयत्न होत आहेत यावेळेस समीरच्या माध्यमातून. हलकेसे उशिराने का असेनात परंतु इथून धावा येत आहेत आणि या धावा येणं खूप महत्वाची भूमिका आहे, कारण की हे शेवटचं अंतिम षटक आहे. समोरच्या खेळला खूप चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक स्थित आहे. त्याच्याकडनं हलकीशी मिस्टेक झाली परंतु चेंडूला स्टॉप केलाय. तोपर्यंत या 2 धावा परिपूर्ण होत असताना आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले 58 या अंकांवर. पालघर जिल्हा खूप चांगल्या पद्धतीने प्रगती अगदी पाहायला मिळते. आज एकंदरीत लोकसंख्या आपण पाहू शकाल 29,90,116 एवढी लोकसंख्या असलेला हा पालघर जिल्हा, ज्यामध्ये 8 तालुके प्रस्थापित आहेत. 4,67,677 हेक्टर एवढं क्षेत्रफळ, 112 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आणि ज्यामध्ये टोटली 3,818 पाडे, 1,008 गावं आणि 477 ग्रामपंचायतचा समावेश असा एकमेव जिल्हा पालघर जिल्हा अगदी प्रस्थापित होत असताना खूप चांगल्या पद्धतीने एक डाव झालाय समाप्त. एक इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय 59 या अंकांवर आणि विजयी होण्याकरिता जे लक्ष ठेवलं गेलंय एनसीसी सफाळे या संघाला अगदी 10ची सरासरी प्रत्येक षटकागणिक तुम्हाला लावावी लागेल आणि बनवाव्या लागतील 60 धावा. या मॅच मध्ये वॉन व्हायचं असेल तर एनसीसी सफाळे संघाकरिता आव्हान ठेवले 60 धावेंचं. घेऊया एक पण ब्रेक नंतर टॉसच्या दिशेने सुद्धा वळणार आहोत. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण उपस्थित राहा. पोलादी छातीचा राजा छत्रपती भल्या भल्या वैऱ्याला पाणी राणात पाजायचा, भल्या भल्या वैऱ्याला पाणी राणात पाजायचा. जबड्यात हात घालून दात वाघाचे मोजायचा, जबड्यात हात घालून दात वाघाचे मोजायचा, जबड्यात हात घालून दात वाघाचे मोजायचा, जबड्यात हात घालून दात वाघाचे मोजायचा. त्यानं उडवली झोप, गाणी काव्यानं दिला भैऱ्याला चोप, गाणी कावा वैरी डोसकच खाजवायचा.
वाजवायचा आर जबड्यात हात घालून दात वाघाचे मोजायचा जबड्यात हात घालून दात वाघाचे मोजायचा जबड्यात हात घालून दात वाघाचे मोजायचा जबड्यात हात घालून दात वाघाचे मोजायचा. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण उपस्थित राहा. टॉस या ठिकाणी केला जाईल. चला त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराठन संघाचा कर्णधार आणि मनाचे राजे वेडी दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सो विनंती करेन आदरणीय सन्मान्य रुपेजी पाटील आपण जॉईन व्हायचा या आफ्टरनून सेशन मध्ये टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते केला जाईल या ठिकाणी टॉस. दुसऱ्या फेरीतील सामना क्रमांक 1. चला मॅच थांबले तोपर्यंत आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. मनाचे राजे वेडी संघाला विनंती करतो की आपण क्विकली या लवकरात लवकर या. व्हेरी वेलकम. रुपेजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल या ठिकाणी टॉस. एक सुंदर असं अगदी आपण पाहू शकाल दृश्य प्रो प्ले लाईव्ह नेटवर्क कडू कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन आणि मनाचे राजे वेडी या दोन संघादरम्यान टॉस या ठिकाणी केला जाईल. एकविराचा कॉल आहे आणि नागदाई देवी असा कॉल आलाय. सो नाणेफेकीचा कॉल जिंकला त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन या संघाने. निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. सुरुवातीमध्ये फलंदाजी अगदी थोडीशी खराब राहिली होती तर या सामन्यामध्ये सुधारण्याचा प्रयत्न असेल. हो नक्कीच आशा असेल नयन बंटी रितेश कडून. कारण की संघ जेव्हा अडचणीमध्ये होता शैलेशची हाफ सेंचुरी अप्रतिम पाहायला मिळाली. काय म्हणशील त्याच्या इनिंग बद्दल? त्याची इनिंग आम्ही त्याच्याच बॅटिंगची वाट बघत होतो की कधी त्याचा असा फॉर्म येतोय. नक्की जाडी चांगल्या फॉर्ममध्ये आणि आपल्या संघाकरिता हे त्याने योगदान दिलंय. एकंदरीत समोरचा संघ सुद्धा विजयी झाला. पहिल्या सामन्यांमध्ये आपण त्याचा खेळ सुद्धा पाहिला असेल तर किती धावेपर्यंत रोखण्याचा माणूस असेल? त्यांना मी 40 ते 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेत? नाही तिचा टीम सेम टीम अगदी असणार आहे. या सामन्याकरिता देईन शुभेच्छा. मंगलमूर्ती विराथन हा संघ आपण पाहू शकाल. मनाचे राजे वेडी संघाकडे आपण पाहू शकाल. सकाळ सत्रामध्ये आपण पहिला सामना खेळला. अगदी खेळपट्टी थोडीशी मात्र आसमंजसमध्ये होती. कसं वाटलं एकंदरीत खेळपट्टीला? एन्जॉय केलं? एन्जॉय तर नक्कीच केलं. धावा तेवढ्या बनल्या नव्हत्या कारण की 63 धावा, परंतु गोलंदाजी खूप सुरेख झाली आपली आणि अगदी त्या धावा आपण डिपेंड केल्या. तर या सामन्यामध्ये कसे प्रयत्न असतील? या फेरीत आम्ही चेंजेस केलेला आहे. गोलंदाजसाठी उन्नत पाटील यांना घेतलेलं आहे. उन्नत पाटीलला हा एकमेव चेंज आपण केलेला आहे. कसं वाटलं एकंदरीत रुपेजी पाटील यांचं हे सुंदर असं आयोजन? खूप सुंदर आहे आयोजन. दरवर्षी आम्ही खेळतो. आता पुढच्या वर्षी पण खेळतो. पुढच्या वर्षी पण खेळण्याची आतुरता असेल आतापासून. सो टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलाय. त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि प्रथमतः निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा आणि जिथे मनाचे राजे वेडी संघाला फलंदाजी अगदी करावी लागेल. जाऊया आपण थेट मॅचच्या दिशेने जिथे अगदी सुरुवात होते या सेकंड इनिंगची. अगदी एक दिग्गज समालोचक आमचे समालोचन क्षेत्रातील आमचे पहिले गुरु प्रमोदजी शेडगे ज्यांना पालघर भूषण आणि सुप्रोमीचा एक गोड आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. ओव्हर टू यू, बॅक टू द कमेंट्री बॉक्स प्रमोदजी शेडगे सर. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन मुनीत कडू. थँक्यू व्हेरी मच. आदेशजी पाटील यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतायत. खूप खूप धन्यवाद आहे. आदेश ऑफ साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर बाळगला गेला होता. काय ट्राय केली परंतु चेंडू मिळणं
मुश्किल ह्या वेळेला पाहायला मिळतं. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मेल. नशिबाचा चौकार. गुड एफर्ट. 4. 60 रनचं लक्ष समोर असताना पहिल्याच बॉलवर बॅटची एज. उमेश मॅन इन फॉर्म म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. यंगस्टार चषक माकणीच्या मैदानात काय जबरदस्त त्या स्पर्धेमध्ये अतिशय बेधडक बॅटिंग केली होती. तोच उमेश आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला फटका छान आहे. फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला लगातार हा दुसरा खणखणीत झन्नाटेदार चौकार. गुड शॉट. चौकार षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. चौकार षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. पॉवरफुल बॅटिंग करत असताना 2 बॉलच्या समाप्तीनंतर 8. चांगला बॉल होता. कमबॅक केलं. ह्या वेळेला गोलंदाज मिस्टर आपण पाहू शकतायत समीर. एका साईडला संघ आहे जय भवानी दांडाखाडी आणि एका साईडला आपण पाहतायत NCC सफाळे. 59 रन्स फलकावर लगावल्या. 60 धावांचं पाठलाग करत असताना जी सुरुवात अपेक्षित हवी आहे ती अपेक्षित सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. गुड स्टार्ट. वेल बिगिनिंग इज हाफ डन. खेळायचा होता ऑफ साईडला उमेश पठारीचा हा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संदीप पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 9 या धावसंख्येवर. स्टार्ट तर अगदी नेत्रदीपक झाले. विनायक पाटील बाबू. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ग्रामीण सफाळे क्रिकेटमध्ये अतिशय दमदार फलंदाजी करणारा विस्फोटक फलंदाज म्हणून ज्या खेळाडूचं नाव घेतलं जातं त्यामध्ये एक विध्वंसक फलंदाज, विस्फोटक आणि गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ज्या फलंदाजाला पाहिलं जातं विनायक पाटील बाबू. कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. समीरचा पुढील बॉल या वेळेला ऑन द टोस खेळला गेलाय. गॅप शोधला. स्वतःला ऍडजस्टमेंट करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने हा दर्जेदार एक्स्ट्रा कव्हरला फटका. सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावन करता मेल. या षटकातील तिसरा चौकार. थँक्यू. पुढील बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. समीरचा बॉल यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. फॉरवर्ड डिफेन्स खेळत असताना फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 14 या धावसंख्येवर 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या. तर 60 धावांचा पाठलाग करत असताना 14 रन्स पाहायला मिळत आहेत. जेव्हा 60-65 प्लस असतात त्यावेळेला तुमची सरासरी ही खूप मायने राखली जाते आणि खेळपट्टीवर तुम्ही टिकून राहतायत तर डेफिनेटली ऑटोमॅटिकली धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही खूप सुंदर जोडी आहे. ज्या पद्धतीने लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन जोडी ही सफाळे टीममधून आपल्याला पाहायला मिळते. उमेश पठारे आणि विनायक पाटील बाबू. विनायक पाटील बाबूचा विचार केला तर 2 वेळा 6 बॉल 6 चौकार मारण्याची किमया आपल्या नावावर आणि अनेक अर्धशतक ज्याच्या बॅटमधून जरूर आलेल्या आहेत. जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. क्रिकेटचा खेळच असा आहे. परफॉर्मन्स फक्त तुमचा तात्पुरता राहतो परंतु क्लास जो असतो तो तुम्हाला परमनंट टिकून ठेवावा लागतो. म्हणून परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुम्हाला दाखवता आला पाहिजे. 6 षटकांचे सामने तुम्हाला क्वालिटी दाखवण्याची ही संधी प्राप्त होते. रुपेजी नरेश पाटील ठामपणे विचार करून ही स्पर्धा सातत्याने भरवत असतात की 6 षटकांशिवाय एक सुद्धा षटक कमी होणार नाही. ऑन साइडला पायावरचा चेंडू अलगद खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा वापर केला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा विनायक पाटील बाबूच्या बॅटमधून येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण हे फक्त आता हे मैदान मर्यादित राहिलं नाही, पूर्ण चर्चेत राहिलंय. सुप्रसिद्ध ऐतिहासिक मैदान, कारण याच मैदानात टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे येऊन गेलेत. चांगला बॉल होता. ऑफ्टनचं थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. अवधूत दांडेकर एक भन्नाट वेग, ज्याच्या वेगामध्ये अतिशय नियंत्रण सुद्धा आहे.
आणि ज्या अनुषंगाने तो गोलंदाजी करतो खूप सुंदर पद्धतीने पाहायला मिळतो. अचूक टप्प्यावर कमी वेळेमध्ये या खेळाडूची छाप आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल आपण पाहिला आउटसाइड द लेग स्टंप. अजित म्हात्रे सर वळतायत. यस व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाईल. जाऊन पोहोचते ती फलकावर. 17 विजयासाठी अजून सुद्धा 43 रनची आवश्यकता असेल. इथे विकेट फॅक्टर आणि डॉट बॉल या दोन गोष्टी अद्यावत कराव्या लागणार आहेत ते गोलंदाजाला. परंतु विनायक पाटील, बाबूची आणि उमेश पठारी या दोन बॅटरची भूक काही मिटणार नाहीये. अवधूत पुन्हा एकदा सज्ज होईल. सफाळे क्रिकेट आज खूप पुढे चाललंय. अशातच भरपूर सफाळेमध्ये मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटची पंढरी बनले सफाळे पश्चिम. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. मिस टायमिंग स्ट्रोक, फ्लिकचा फटका. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 18 या धावसंख्येवर. सिंगल डबलला दोन्ही बॅटर महत्त्व देत आहेत, कारण दोन्ही बॅटरला माहिती आहे ते सिंगल डबलला शिवाय पर्याय नाही आहे. जर आपल्याला स्ट्राईक रोटेट करायची असेल, दबाव हटवायचा असेल तर डेफिनेटली या लाईफ लाईनचा उपयोग करायला हवा आणि तेच करत असताना पाहायला मिळत आहेत. एक एक रन हा क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास निर्माण झालाय. ऑन साईडला फटका अप्रतिम. पुलच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा धमाकेदार चौकार. 4. प्रचंड तगडी इच्छाशक्ती, चिरेबंद आत्मविश्वास आणि या फटक्यामध्ये आरपार प्रामाणिकपणा आपल्याला पाहायला मिळाला. या तीन गोष्टींच्या जोरावर एक सुपर शॉट. 4 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अमर पाटील, साहिल पाटील दर्शवतात की 21 वर जाऊन पोहोचले गेले. 22 रन. 22. हलक्याशा हाताने सेन्सिबल बॅटिंग. उमेश पठारीच्या बॅटमधून सिंगल मिळत असताना पाहायला मिळते. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 23 रन्स. सफाळे ग्रामीण क्रिकेटमध्ये हे सातत्याने संघ एकमेकांसमोर खेळत असतात. एकमेकांचे डावपेच माहिती असतात. काल स्पर्धा यंगस्टर चषक माकणीची स्पर्धा पार पाडली. प्रणय पाटील नावाचं वादळ घोंगावलं अक्षरशः आणि मॅन ऑफ द टुर्नामेंट संपूर्ण प्राइज त्यालाच गेलं. अप्रतिम स्टेट ड्राईव्हचा फटका आहे. अतिशय देखणा फटका पाहायला मिळतोय. तसं तर आपण पाहतो चर्चगेट मरीन ड्राईव्ह तर सुंदरच आहे, परंतु त्यापेक्षाही हा स्टेट ड्राईव्हचा फटका अप्रतिम पाहायला मिळाला. चौकार. गुड शॉट. चोवीस बॉल आणि 32 रनची आवश्यकता. सत्तावीस झालेत म्हणजे 33 रनची आवश्यकता आहे. 24 बॉलमध्ये 33 रन्स. 2 षटके ही पॉवर प्लेची होती आणि पॉवर प्लेमध्ये धमाकेदार पॉवरफुल बॅटिंग करताना 13.50च्या करंट रन रेटने आतापर्यंत खेळत असताना पाहायला मिळत आहेत. तर आता 24 बॉल आणि 33 रन हे सामन्याचं समीकरण काहीतरी कानमंत्र देत असताना सहकारी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27 वर जाऊन पोहोचले गेले. यावेळेला सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 27. चिराग बारीची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होईल. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. जमिनीलगत चांगला ग्राउंड स्ट्रोक पाहायला मिळेल. 1 रन. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
येस, नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय म्हणजेच तुमची रनिंग बिटवीन द विकेट आणि याच गोष्टींचा जरूर दोन्हीही फलंदाज आवर्जून उपयोग करत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगलमधून दुसरी धाव कशी परावर्तित करायची यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केलाय. ऑन साइडला खेळलाय, अवधूतला बीट करत चेंडू निघून जाईल. फ्लॅट 6 ब्रँडेड षटकार उमेश पठारीच्या बॅटमधून क्लास क्वालिटी षटकार 6. या षटकाराने संघाची धावसंख्या 35. 35 रन 25 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. दीपेन बारी पुढे सरसावतील परंतु त्या अगोदरच आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने हा झेल टिपला गेला, कन्वर्ट केला गेला. फलंदाज बाद बॅक टू द डगआउट. उमेश पठारेने एक चांगली स्टार्ट चांगली करून दिली आणि इथून तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपला रोल काय आहे हे जरूर दाखवून दिलं गेलं. म्हणतात ना, जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत आणि त्याच अनुषंगाने उमेश पठारीची बॅटिंग पाहायला मिळाली. बॅक टू द डगआउट गॉन. शिवम संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर. 35 धावा 25 रनची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस चव्हाण मॅन इन फॉर्म, लेफ्ट हँड बॅटर. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. प्रणय चांगला बॉल, टप्पा अचूक पद्धतीने, तेवढाच भन्नाट वेग. वेगेवर स्वार होऊन गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय नियंत्रण, लयबद्धता, अचूकता, भेदकता. कारण काही गोलंदाजांकडे वेग असतो परंतु त्यांच्याकडे अचूक टप्पा नसतो. काही गोलंदाजांकडे अचूक टप्पा असतो परंतु व्हेरिएशन नसतं आणि त्यामुळे तुम्हाला परिपक्वता आणायची असेल, आपल्या खेळामध्ये सातत्य आणायचं असेल तर प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि या वेळेला तेजस चव्हाणच्या बॅटमधून चेंडूला फेकून दिलंय. 6 धावन करता डिस्पॅच केलंय. लॉंग ऑन क्लिअर करणारा हा एक झन्नाटेदार माइंड ब्लोइंग शॉट षटकार. समाज कार्य आहे छान, समाजसेवक आहे महान, समाज कार्य आहे छान. स्वभाव दादाचा दिलदार, स्वभाव दादाचा दिलदार. तुषार पामाळे टेंबोडे तुषार पामाळे एक अतिशय दानशूर व्यक्तिमत्व. या स्पर्धेला सुद्धा ते सदिच्छा भेट देतील. तुषार भगवान पामाळे आणि त्यांच्याच सौभाग्य होती माझी नगरसेविका दीपा तुषार पामाळे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर. 41 विजयासाठी 29 एकंदरीत 19 रनची आवश्यकता असेल. 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. विनायक पाटील बाबू आतापर्यंत तग लावून राहिलाय. अवधूत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न दीपेन बारी येत आहेत आणि यस टेकन. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. मिस्टर विनायक पाटील बाबूच्या खेळीला पूर्ण विराम. गॉन. या स्पर्धेच्या माध्यमातून पहिलं पारितोषिक 55,555 रुपये. चला बॅटर जरा घाई करा.
मिस्टर मनीला अर्थातच बंटीला प्राधान्य दिले गेले, आज प्रमोट केले गेले. प्रथम पारितोषिक 55,555 रुपये रोख व आकर्षक चषक बक्षीस सौजन्य केले श्री नवदुर्गा डेव्हलपर्स वसई. चषक सौजन्य केलेला आहे कैलासवासी सभागती प्राची बबन वजे साखरे यांच्या स्मरणार्थ कुमारी जान्हवी व कुमारी सानिया बबन वजे साखरे यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक 25,555 रुपये रोख रक्कम बक्षीस सौजन्य केलेला आहे श्री साई श्रद्धा एंटरप्राइजेस खानिवडे व चषक सौजन्य केलेला आहे कैलासवासी नरेश शिवराम वजे साखरे यांच्या स्मरणार्थ श्री प्रफुल्ल नरेश वजे पिंटू साखरे यांच्याकडून. तृतीय पारितोषिक 20,555 रोख व आकर्षक चषक बक्षीस सौजन्य केलंय गुर्जर एंटरप्राइजेस केळवे रोड. चषक सौजन्य केलंय श्री विश्वनाथ दत्तात्रय पाटील समाज सेवक साखरे यांच्याकडून. चौथ्या मॅचच्या दिशेने अवधूत दांडेकर यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. सेफ झोन मध्ये असेल का, प्रदक्षिणा घातली होती परंतु इथे कॉन्सन्ट्रेशन थोडंसं लूज झालं आणि इथून आपण पाहू शकताय संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 42 या धावसंख्येवर. 42 रन. विजयासाठी 18 रनची आवश्यकता आहे. तेजस चव्हाण पुन्हा एकदा स्ट्राइक एंडकडे. अवधूत विकेट टेकर गोलंदाज आहे. यावेळेला अतिशय चांगला चेंडू होता. थोडासा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येणारा पाहायला मिळाला. तेजसला असं वाटलं की चेंडू वेगाने येईल परंतु तेवढा वेग नव्हता. या बॉलवर व्हेरिएशन जरूर पाहायला मिळालं. ही तुमच्याकडे उत्क्रांती कधी येते, ज्या वेळेला तुम्ही प्रॅक्टिस करत असता. छोट्या स्पर्धेपासून मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही तुमचा दबदबा कायम ठेवता त्यावेळेला तुम्हाला अनुभव मिळतो आणि त्या अनुभवातून तुम्ही भरपूर काही शिकता आणि तेच अवधूतने यावेळेला करत असताना आपण पाहू शकतायत. यावेळेला ऑन साईडला टप्पा पाहिला होता आणि सरळ चेंडूला पाठवलं रुपेशजी पाटील यांच्या स्वागतासाठी. 4 चौकार. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. थोडेसे फंबल होत आहेत. अजून चेंडू मिळत नाहीये आणि या वेळेला आपण पाहताय थोडंसं ढुंडो रे साजना. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 47. 13 बॉल 13 रनची आवश्यकता आहे. तुमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये रुपेशजी पाटील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 47. 13 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम हुकचा फटका. काय फटका खेळला होता. फुटवर्कचा चांगला वापर. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेग क्लिअर करणारा बंटीच्या बॅट मधून एक धमाकेदार चौकार. गुड शॉट. यस पंच लाईन आखून घ्यायचे या मॅच नंतर. ग्राउंड स्टाफ आपल्याला पाहायला मिळतील. सागर वरठा कुठेही असतील तर या मॅच नंतर लगेच आपण आखणी करून घ्यायचे. यस प्रेझेंट आहेत ते. सागर वरठा एक कष्टाळू व्यक्तिमत्व आहे. मॅन फ्रॉम उमरोळी आणि सर्वात जास्तीत जास्त व्यस्त कोण असेल तर सागर वरठा. मुनीत कुडू यांना सुद्धा त्यांनी पाठीमागे टाकले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 51. 9 रनची आवश्यकता आहे. या आपण डीजेला ऐकूया.
थँक्यू. वेलकम बॅक. साखरे गावातील मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची आणि परंपरेची ही स्पर्धा पाहायला मिळते. ऑफ साईडला काय ड्राईव्ह खेळला होता. क्लास ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिड ऑफ आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध नेत्रदीपक चौकार, ग्लोरियस शॉट. 4 संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 55. त्यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. मनाचे राजे वेढी आणि एका साईडला मंगलमूर्ती विराथन. दोन्ही संघ एका साईडला अनुभवाचा भंडारा असलेला संघ म्हणजेच त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन आणि एका साईडला आपण पाहू शकतायत संघ आहे अपकमिंग यंग टॅलेंट. संघ पाहायला मिळतोय मनाचे राजे वेढी. समीर पुढे सरसावतायत. गुड कॅच. फलंदाज बाद. तेजस चव्हाणच्या खेळीला पूर्णविराम. थँक्यू. वेलकम बॅक. प्रतीक गावड पहिलीच विकेट त्याच्या नावावर पाहायला मिळते. गेल्या वर्षात याच संघाने अतिशय चांगला खेळ दर्जेदार दाखवला गेला होता, परंतु यंदाच्या हंगामामध्ये पहिल्या सामन्यामध्ये थोडीशी नामुष्की ओढवली गेली. चिराग बारी फॉर्म मध्ये असताना आज त्याची अनुपस्थिती संघाला थोडीशी खळत असताना पाहायला मिळते. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्य खूप महत्त्वपूर्ण भूमिका. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकाल 5 रनची आवश्यकता आहे. 55 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज प्रतीक गावड आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. मिस्टर किरण गुरुद्वान केजी स्विचिट ह्या वेळेला आल्या आल्या करण्याचा प्रयत्न केला. हा कदाचित किरण गुरुद्वानचा प्रॅक्टिसचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्थिरावली गेली परिपूर्णतः. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे अतिशय सुंदर मैदान आणि या मैदानात सुरू असलेला हा क्रिकेट घमासान सफाळे ग्रामीण क्रिकेट सफाळे गट. प्रतीक गावड, धीरज गावड हे बंधू आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला पुन्हा एकदा स्विचिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु इथे एकच रन मिळेल. तर एका रन्सने संघाची धावसंख्या 56 वर जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी 4 रनची आवश्यकता आहे. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय. चला घाई करा जरा प्लीज. 4 रनची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर. प्रतीक लेफ्ट आर्म गोल्डन इरा. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु फसतायत आणि यस टेकन. गुड कॅच. फलंदाज बाद. बंटी बॅक टू द डगआउट. कालचाच इतिहास आपण पाहिला. 23 रन्स होऊ शकला नाही. साखरे टीमने जी अप्रतिम कामगिरी केली त्या कामगिरीला सलाम असेल. आणि अंतिम 8चे दरवाजे ठोकले गेले ते आपण पाहू शकतायत साखरे या टीमने. आणि एडवन टीम सारख्या एक चांगल्या संघाला पराभूतच्या छायेत नेलं. श्रद्धा मोटर्स आगरवाडी, श्री जय पाटील सरपंच आगरवाडी यांच्या माध्यमातून हे टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकाल. आज आमचे लाडके श्रोते जे जॉईन झाले तर प्रो प्ले स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनेलला, त्या सर्वांचं करूया आपण आयोजकांच्या वतीने, अर्थातच वन मॅन शो रुपेशजी नरेश पाटील यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. आणि या मैदानाच्या सभोवताली जे प्रेक्षक वर्ग, आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ मंडळी उपस्थित झाले त्यांचं सुद्धा सुस्वागतम आहे. हलक्या हाताने चेंडूला यावेळेला फक्त दिशा दिली सुनीत चव्हाण.
त्या ठिकाणी जरूर खेळत असताना 2 धावा येतील का? यस, डेफिनेटली 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. सुनीतला माहिती आहे इथून मोठे फटके मारून फायदा नाही आहे, सामना तर जवळ आलेला आहे आणि त्याकरता आत्तापर्यंत 58 रन्स या स्कोर कार्डवर 2 रनची आवश्यकता आहे. 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 5 षटकांचा खेळ झालाय, क्षमस्व, आणि 6 बॉलमध्ये आता 2 रन. सामना बॅलेन्सिंग आहे, इथून सुद्धा मॅच टर्न होऊ शकेल, परंतु त्यासाठी अपार कष्ट करावे लागतील. मॅजिकल बॉलिंग करावी लागेल, जादुई गोलंदाजी करावी लागेल, फलंदाजांना जखडावं लागेल. पाहायचे कशा पद्धतीने किरण गुरुद्वान या 6 बॉलचा सामना करतील, की त्या अगोदर सामना फिनिश करतील, की गोलंदाज या ठिकाणी शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना घेऊन जातील, याकडे लक्ष असणार आहे. जेव्हा जेव्हा 6 बॉल 2, 7 बॉल 3 असा सामना येतो तेव्हा अंडर-25 धमाका चॅम्पियनशिप DD स्पोर्ट्स भिनार भिवंडी या मैदानाची आठवण येते. विश्वनाथ जाधव, अप्रतिम चांगला बॉल. अशाच प्रकारची गोलंदाजी विश्वनाथ जाधवने NB स्पोर्ट्स धनकवडी पुणे या टीमच्या समोर जी विश्वनाथ जाधवने गोलंदाजी केली होती, सुपर बॉलिंग केली होती आणि तो सामना टाय झाला होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. 4 बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे. काय गोलंदाजी केली आतापर्यंत गोलंदाज आपण पाहू शकतायत. प्रणय, आज प्रणय काही वेगळं करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि 2 रनची आवश्यकता. सुपर डिलिव्हरी. यावेळेला ऑन साईडला अकुट टप्प्याचा चेंडू होता आणि त्या चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टायलिश फिनिश. कॉंग्रॅच्युलेशन NCC सफाळी टीम अँड हार्ड लक जय भवानी दांडाखाडी टीम. आपण आलात, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपला सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. या क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये जसा सामना फिनिश झाला, सागर वरठा लगेच त्या